सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जरा मोठ्यानं म्हणा की आवाजच नाही करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. भगवान शुकाचार्य महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. गुरुवर्य मारुती महाराज की जय. गुरुवर्य गंगागीर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय. पार्वती पते शिवार हर हर महादेव. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां मध्यां जगद्व्यापिनी वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विद्धतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनिहितपानीं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरेत्. सच्चिदानन्दरूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरे नमः हरे नमः हरे नमः। पुंडलीकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की भगवान शुकाचार्य महाराज की जय। हरे नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीशुक उवाच अस्ते प्राप्तिश्च कंसस्य महिष्यो भरतर्षभ मृते भर्तरि दुःखार्ते यतुस्म पितुर्ग्रहान्। भगवान शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात आहे. राजा पूर्वप्रसंगात आपण पाहिलं की कृष्णाने कंसाचा वध केला. त्या कंसाला 2 बायका होत्या, आस्ती आणि प्राप्ती. विधवा झाल्या आणि आपल्या वैधव्याचं कारण सांगण्यासाठी त्या माहेरला गेल्या, बापाकडे गेल्या. मगध देशचा राजा जरासंध त्याच्या मुली होत्या ह्या. मगध देशचा राजा, आज आपण ज्याला बिहार म्हणतो तो पूर्वीचा मगध होता. बलाढ्य राजा होता जरासंध, ज्यानं आपल्या स्वतःच्या पराक्रमाच्या योगानं 22,000 राज्य बंधनात टाकली होती. कित्येक तर मांडलिक बनवेली होती. आणि त्याचा जावाई एका गवळ्याच्या मुलाने मारला. का त्याला राग येणार? त्यानं प्रतिज्ञाच केली की मी पृथ्वीवर यादवाचं कुळ ठेवायचं नाही. यादवाचं कुळ संपूर्ण कृष्ण कुळाचा नाश करेल अशी प्रतिज्ञा केली. परीक्षिती ओ यादवे मयंकर तुम चक्रे परमउद्यमम. प्रतिज्ञा कुणाला करता येतात, पण प्रतिज्ञेचा शेवट कोण करणार? शेवट होत असेल तर प्रतिज्ञा कराव्यात, नाही तर करत जाऊ नये. महाराज करा बरं प्रतिज्ञा. आता आरती होईपर्यंत मांडी मोडायची होईल आपल्याला एवढी. तास 2-1.5 तासाची 2 तासाची होत नाही. अरे प्रतिज्ञेमध्ये राजलोक कमी पडले, प्रतिज्ञेमध्ये प्रत्यक्ष भगवान कृष्ण कमी पडले. प्रतिज्ञा केल्या पण शेवट झाला नाही. प्रतिज्ञा पूर्ण करतील तर भक्तच करतात, साधूच करतात, दुसरं कोणीच करत नाही. प्रतिज्ञा करू नये. आणि यानं प्रतिज्ञा केली की मी यादवाचं कुळ ठेवणार नाही. लागला कामाला. बरोबर 23 अक्षोनी सैन्य घेतलं आणि मथुरेवर युद्धाला गेला जरासंध. कृष्ण बोलतात दादा आज जरासंध युद्धाला आला, आता याच्यासोबत युद्ध तर आपल्याला करावंच लागणार आहे.
आणि युद्ध करायचं म्हणजे काही सामुग्री पाहिजे ना, रथ पाहिजे, शस्त्र पाहिजे, अस्त्र काहीतरी पाहिजे का नाही? आपल्याजवळ तर काही नाही राहिलं. बळराम दादाने एकच म्हणावं, तुझी इच्छा. कारण त्याला माहीत होतं जी त्रैलोक्यात होते ती त्याच्या इच्छेनं होते. आता आपण बोलतो ती आपली इच्छा आहे का? नाही, त्याची इच्छा आहे. मला कोण बोलविते तुझा वीर, ते बोलितोय, आपण नाही. असा तो सत्ताधीश आहे म्हणून बळराम दादाला म्हणायचं तुझी इच्छा. त्याच्या इच्छेच्या विरोधात काही करता येत नाही, दृष्टांत देत नाही. पण बळरामानं एकदा त्याला विचारलंच नव्हतं. आणि आपल्या बहिणीचं लग्न दुर्योधनाबरोबर जमविलं, त्याला नाही विचारलं सोयरीकीमध्ये. नसल विचारलं, बाबा तो वडील भाऊ आहे, मालक आहे, हे धाकट आहे, विचारले नसल. पण त्याला आवडलं नाही आहे ना. आणि हे लग्न मोडून टाकण्याचं काम कोणी केलं? कृष्णानेच केलं ना. ते सगळ्याला चरित्र माहिती. त्याला संध्याशी होऊन बोलविलं, ते पळून काही नेली आहे ना. त्यानं जर कृष्णाच्या मनाच्या विरोधात केलं असतं अर्जुनानं काम, तर त्याचं दोघाचं जमलं नसतं. अहो सांगा, आपली बहीण जर एक जणानं पळविली, त्याच्याबरोबर मित्रत्व करावं का वैर करावं? आपण काय करू? हापकिल्यावर कोण बहीण? आणि कृष्णाची बहीण अर्जुनानं पळविली, मग त्याच्याबरोबर वैर करावं का मित्रत्व? ती त्याची इच्छा होती. कोणाची? कृष्णाची इच्छा होती. देव स्वतः कबुली देतात नाही का? वैविक तुवा संन्यासी होनी जनी, चोरून नेली माझी भगिनी, परी विकल्प नुपजे मनी, मी तो दोन्ही स्वरूपी एक. तुझी इच्छा म्हणावं. हो, बाहेर आले भगवान कृष्ण, आकाशाकडे पाहिलं, आकाशातून 2 रथ खाली उतरले. एका रथाला 4 घोडे लावलेले, एका रथाला 2च होते. एका रथात 4 शस्त्रही ठेवली होती, 4 शंख चक्र गदा पद्मादी. आणि एका रथात 2च शस्त्र होते, नांगर आणि मुसळ. कृष्णाच्याही शस्त्राला नावं होते, बळराम दादाच्या शस्त्राला नाव होते. कृष्णाच्या चक्राचं नाव सुदर्शन, गदेचं नाव कौमुदकी, धनुष्याचं नाव शारंग धनुष्य, असे नाव होते. मग बळीराम दादाच्या नांगरालाही नाव होतं आणि मुसळालाही नाव होतं. दरवर्षी सांगतो, आहे का लक्षात कोणाच्या? नाही, जाऊ द्या, आपल्याला वेळ नाही सांगायला. त्याच्या नांगराचं नाव होतं संवर्त नांगर आणि मुसळाचं नाव होतं सौगंध. बस, हातात घेतले आणि दोघंही जरासंधाच्या सैन्यामध्ये तुटून पडले. 23 अक्षोहिणी सैन्य. वारुणी नावाचा पाश टाकला बळीराम दादाने, जरासंधाला बांधलं. मग बद्धमाला मदाराते पाशे वारुणी माणुषे बांधलं आणि आणलं कृष्णाच्या जवळ. खाली मान घालून उभा राहिला होता जरासंध. बलाढ्य राजाने एका क्षुल्लक गवळ्याच्या मुलानं बांधलं. का अपमान वाटला नाही त्याला. पण कृष्ण बोलतात, दादा याला सोडून द्या. बळीराम बोलतात, कृष्ण आपल्याला मारायला आला की रे? मोठ्या प्रयत्नाने मी याला बांधून आणलंय आणि तू सोडून द्या म्हणतो. हो का दादा, हे गप्प बसत नाही, आणखीन येते. कारण माणसाला स्वभाव गप्प बसू देत नाही. आपण इकडे आलोत ना मंदिराकडे सगळे, आपण आलोत का आपल्याला आणलंय कोण? कोण आणलंय का? हां, स्वभावानं आणलं. कोण आणलंय? स्वभावानं आणलं. आपला परमार्थ करण्याचा स्वभाव आहे,
आपल्याला घरी त्यानं बसू दिलं नाही. आपण इकडे आलो. प्रत्येकाचे स्वभाव ठरून गेलेत. प्रत्येकाचे स्वभाव कोणाचे कोणते असतील, कोणाचे कोणते असतील. बगर स्वभावाचा माणूस राहिला नाही. हो, सोडून दिलं. लहान तोंड करून जरासंध राज्यामध्ये परत आले आणि मनामध्ये वाईट वाटू लागलं की मी एवढा पराक्रमेने माझा अपमान एखाद्या गवळ्याच्या मुलांनी करावा. अरे, संभावित माणसाला अपमान सहन होत नाही. भगवान देखील गीतेत सांगून गेलेत, संभावित तशाच्या अखेरचेर मरणात दतिरिच्छते. मेलेलं बरं वाटते त्याला, पण अपमान नको. काय करावं? त्याचा अहंकारी स्वभाव जागृत झाला. आपण आणखीन प्रयत्न करू म्हणून दुसऱ्याही वेळेला 23 अश्विनी सैन्य घेतलं. एकदा दोनदा नाही, असं 17 वेळेला युद्धाला गेला. आणि प्रत्येक वेळेस बळीराम दादाने बांधावन कृष्णानं सोडून द्यावं. राजन, एवढा नाश केला हो सैन्याचा. शेवट जरासंधाला वाटलं की आपण केवढाही प्रयत्न केला तरी ते जे 2 मुलं आपल्याला धरतात, बांधतात, सोडून देतात जीवदान दिल्याप्रमाणे. आपण कोणाची तरी मदत घ्यावी म्हणून त्याचा एक मित्र होता. मित्र. आता प्रश्न असा, मित्र कोणाला म्हणावं? आपल्याला कोणी दोस्त आहेत का? मित्र आहेत का? हो. मित्राची व्याख्या केलेली एका ठिकाणी महाराज काय म्हणतात, संकटामध्ये धावत येतो त्याला म्हणावं मित्र. हे तो गोल्डन छाप दोस्त पुष्कळ आहेत. मित्र. आणि मित्रामध्ये एक गुण असतो, एक आनंद असतो. कोणता आनंद? अहो, पाणी आपल्याला आवडतं का? पाण्यात एक गुण आहे, त्याचा शीतलपणा हा रस आहे. रस म्हणजे आनंद आहे. पाण्यामध्ये थंडपणा आहे, शीतलपणा आहे, म्हणून त्याचा आनंद आहे पाण्याचा. जेवण का आवडतं? त्याच्यामध्ये एक आनंद आहे. त्यानं प्राणाचं पोषण होतंय, नाही तर प्राण कासावीस होतो. हा आनंद आहे. उदकस्य रस सैत्यम अन्नस्य स्वादरो रसः. पती पत्नीमध्ये गोडी का? त्याच्यातही एक आनंद आहे. पती पत्नीमध्ये कोणता आनंद म्हणाल तर त्याचा आनंद आहे अनुकूलता. अनुकूलता हा रस आहे पती पत्नीमधला. अनुकूलता म्हणजे दोघांचे प्रपंचामध्ये एक मत असणं, त्याचं नाव अनुकूलता. आणि दोघांचं जर प्रतिकूल असेल, आहे ना, एकाचं मत एक आहे, एकीचं मत येते, तर संसारात मजा आहे का? नाही. नवरा म्हणतो पंढरपुरात जायचे, बायको म्हणजे तुळजापूरला व्हायचं. झालं लागलं भांडण दोघांचं. दोघांचंही एक मत असणं हा संसारातला आनंद आहे. अनुकूलता. अनुकूल्य रस स्त्रीणाम मित्रशावंचको रसः. आणि मित्रातला गोडी ती कशासाठी की दोघांच्याही मनामध्ये एकमेकाविषयी कपट नसणे. अवंचकपणा म्हणजे कपट नसणे. मग बघा, मित्र तर किती दिवस आहे टिकत आहे ना. आणि मित्र तर जमण्यासाठी राजा दोघांचा विषय एक पाहिजे. रामायणामध्ये एक दोस्तान आहे ना, रामप्रभूचा आणि सुग्रीव, या दोघांचा मित्रत्व आहे. किष्किंधेचा एक राजा आहे, एक अयोध्येचा राजा आहे. आणि दोघांचा विषय एक आहे. कोणता? रामाची बायको रावणानं पळविली आणि सुग्रीवाची बायको वालीनं पळविली. दोघे रडत होते. कोणासाठी? बायकासाठी. आणि म्हणून दोघं एका ठिकाणी आले. दोघं एका ठिकाणी आले महाराज. तसे आपला विषय एक आहे. तुम्ही आम्ही का आलो जवळ? तुमचं आमचं काही देहसंबंधाचं, शरीर संबंधाचं काही नातं आहे का? आहे? नाही. शारीरिक नातं नाही,
पण देवाच्या संबंधानं तुम्ही आम्ही सगळे एकमेकाचे सोयरे आहोत. सगळे देवाच्या संबंधे जगची सोयरे. सगळं जग तुमचं आमचं नातं आहे. आणि त्या नात्यामध्ये हा आनंद आहे, फक्त स्नेह आहे, प्रेम आहे. ते प्रेमाचं स्नेहाचं नातं आहे आपलं, बाकी दुसरं काहीच संबंध नाही याचा. आपला विषय एक आहे, एक विषय सकळाचा हारी, याच्या आवडीने आवडे इतरी, अंधबधीर प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. हो एक विषय, हो तुमचा विषय परमार्थ आहे, आमचा विषय परमार्थ आहे, दोघाचा एक विषय म्हणून तुमचा आमचा आनंद आहे. गोपाल कृष्ण भगवान. चला. आणि मग ते त्याचा मित्र होता ज्याचं नाव काळ यवन, त्या काळ यवनाकडे गेला. काळ यवन बोलला, जरासंधा मी तुझा मित्र आहे, तुझ्या कामाला मी येणार, तू काळजी करू नकोस. 3 कोटी सैन्य घेतलं आणि युद्धाला गेला. हा कोण? काळ यवन. पूर्वीचं हे नगररचना होत्या महाराज. पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या भोवतालून एक भिंत असायची, गावाला एकच दरवाजा असायचा, त्याला वेस म्हणायचे आहे ना. आताच्या काळात काही राहिलं नाही महाराज. वेशी कुठं तरी पाहायला मिळाल्या आहेत. वेशी आपल्या गावाला होती का? होती का? कुठे गेली? लोकांनी येशी पाडल्यात, आपेस मात्र बांधले. यश नाही. आणि त्याच्यामध्ये गावाचं रक्षण करण्यासाठी काही नोकरी ठेवायचे गाववाल्याच्या वतीने, त्याला वेस्कर म्हणायचे. दरवाजा एकच. मौली म्हणले नगर भ्रमता जन्म जाओ, परी प्रवेश एका द्वारे रे. एकच दरवाजा, किती दिवसही फिरलं तरी दुसरा दरवाजाच नाही. काळ यवनानं वेढा दिला. कृष्ण बोलतात, दादा आज काळ यवन युद्धाला आला, उद्या त्याला जरासंध येईल, आपण दोघंजण दोन्हीकडे युद्धामध्ये गुंतल्यावर हे गाव कोण सांभाळायचं? बलराम दादाने एकच म्हणायचं, तुझी इच्छा. विश्वकर्म्याला बोलावलं आणि विश्वकर्म्याच्या हातानं समुद्रामध्ये एक खांब रवला आणि त्याच्यावर एक नगर रचलं त्या विश्वकर्म्यानं. 12 योजना लांब रुंद होत होती. एका योजनाचे 4 कोस, 12चे 48. तेवढी द्वारका होती तेव्हा. आता किती कोणास ठाऊक रचना केली. देवाचं राहायचं ठिकाण आहे. आणि आपल्या योगमायेच्या योगानं मथुरेतली मंडळी उचलली तिकडे नेऊन भरली. काही ठेवलं नाही त्या मथुरेमध्ये भगवंताने. बलराम दादा रक्षण करायला म्हणून ठेवलं द्वारकेचं. एकटेच कृष्ण आले. हा दरवाजातच बसला होता काळ यवन. त्याला माहीत होतं की सकाळी सकाळी गावातले सगळे माणसं गावाच्या बाहेर निघतात. कशाला? ताब्या घेऊन. पण त्या दिवशी गावातच कोणी नव्हतं ना. कोण निघाल बाहेर? वाट पाहू लागला महाराज. एकटेच कृष्ण येशीमध्ये उभे राहिले, हाताची घडी घातली, पितांबराचे सोगे आवळून बांधलेले. आणि काळ यवनाच्या सैन्याकडे पाहू लागला. काळ यवनाची नजर लक्ष त्याच्यावर गेल्याबरोबर, अरे हाच कान्हा आहे, हाच कृष्ण आहे, हाच कन्हैया आहे, पकडा पकडा धरा म्हणून त्याला पकडण्यासाठी उडी मारली परीक्षिती. असा जवळ आल्याबरोबर ते पुढेच पळालं. हे पाठीमागं लागलं. कृष्ण पुढे पळायला, काळ यवन पाठीमागं पडतोय. हो, हे बरोबर आहे का कृष्णाचं? रणांगणामधून भेऊन पळून जावं का? म्हणजे भेऊन पळून जातात त्याला वीर म्हणतात का? नाही. महावीर आहे का? आता वेळ घेत नाही, सगळ्यालाच माहीत आहे. काय कालच तुम्हाला मी लक्षणं सांगितलं, ज्याच लक्षणं सांगितली ना, बोलल्यासारखं नसतं. उदाहरण म्हणून एक देतो. बोरीचे बाबळीचे झाडच आहेत. आणि वडाचं आणि पिंपळाचं काय? झाडच आहे ना. मग ही झाडं आहेत का? झाडच आहेत. पण त्याला झाड म्हणायचं नाही. गंगेचं, नळाचं, बोरचं, विहीरचं पाणीच आहे.
पण गंगेच्या पाण्याची यांना बरोबर आहे का? नाही. एका अभंगातच महाराजांना सांगून दिले आपल्याला महाराज, हो, गंगा नो हे जळ, वृक्ष नो हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नो हे माळ, श्रेष्ठ तनू देवाच्या. अरे गंगाचंही पाणी पण बाकीच्या पाण्याची त्याची बरोबर येत नाही. तसे वड आणि पिंपळ देवाच्या विभूती आहेत. ह्या झाडच आहे पण झाड म्हणायचं नाही. बस माळीच आहे पण ह्या माळी याला माळी म्हणायचं नाही. तुळशी रुद्राक्ष नो हे माळ, देवाच्या विभूतीच ह्या माळी म्हणजे. हा झाला व्यवहार आपला पारमार्थाचा. व्यवहाराचा आहे, बोलायचं असं नसतं आहे ना. आपण सगळे शेतकरी जमलोच नाही इथं. पूर्वीच्या काळामध्ये मोठी पेरणी झाली की शेवटी उत्साह व्हायचा शेतामध्ये, त्याला वापधाणी म्हणायची होती ना. आता आहे का? नाही. वापधाणीच्या दिवशी पेरणं संपलंय का वाढलंय? वाढलं? हां, म्हणता का संपलं? संपलं म्हणत नाही. संपल्यावर तर वाढलं म्हणतात. मग परतलं? परतलं नाही. पेरणी संपलेलीच आहे पण तोंडानं म्हणायचं नाही. माईओत भगव्यातलं कुंकू संपलं का वाढलं? कुंकूवाल्याला विचारायला बरं का, बाकीच्याला काय नाही विचारायचं, त्याला माहीतच नाही काही. काही केलं तरी माय कुंकू संपलं म्हणीत काय म्हणती? वाढलं. म्हणजे नाहीच ना तरी वाढलं काय? पुष्कळचे आपले परमार्थामध्ये या लक्षण आहेत महाराज, विनोद नाहीत. काय ह्या लक्षण आहेत. ह्या माळकऱ्यानं माळ तुटली म्हणायचीच नाही. काय म्हणावं? मंगळसूत्र तुटलं का वगळलं? हे काय भागवतकारानंच सांगावं काय आहे? एक पण बोलायचं नाही. तसा प्रकार आहे आम्हाला. पळाला पण त्याला पळालं म्हणायचं नाही, त्याच्या कारणाकडे पहा. या माध्यमातून तुम्हाला साधकता सांगायला लागली. हो, शुकाचार्य बोलतात, राजा देव धरण्यासाठी पळू नका. त्याची गती कुठं, आपली गती कुठं? काय पळाल्यानं ती आपल्याला सापडणार आहे? कधीच सापडणार नाही, कधीच सापडणार नाही. ही पळापळी आपली, हे करू का ते करू, ते करू का हे करू, हे करू का ते करू, अशी करू धावाधाव करूच नका. बस देव मिळवावा असं वाटत असेल तर देवाला आवडतंय ते करा. देवाच्या मागं लागायचं नाही, त्यानं आपल्या पाठीमागं लागलं पाहिजे. पण त्याला आवडतं ते करा. मग काय आवडतं देवाला? पुष्कळ आवडीचे प्रकार संतांना सांगितलेत महाराज आपल्याला. आवडे देवासे तो आहे का प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, हे एक प्रकार आहे महाराज. आहे ना. कुठेही बघायचं नाही, कुठेही पाहायचं नाही. तुकाराम महाराज म्हणजे कोठे नका पाहू, करा हरिकथा. फक्त त्याची कथा करा. का? त्याला आवडते ना, त्याची कथा त्याला आवडती. हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे फिरतो. त्याची कथा त्याला आवडते म्हणून आनंदानं कथा करायची, कथा करायची. कुठेही जेव्हा तू नारदानं विचारलं, नारदाला खरा पत्ता देवाचा देवानं नारदाच्या जवळच ठेवला आहे, म्हणजे संताजवळ ठेवला आहे. देव कुठे ते देव स्वतः सांगतात, नारदा नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, तिथं उभा आहे. या ठिकाणी माझी कथा चाललेली नारदा, या ठिकाणी माझ्या नामाचा घोष चाललेला. सुंदर ओव्यात हो माऊलीच्या महाराज, त्या ठिकाणी मी महाराज. देवा कुठं हरपलास? मला तिथंही हरपलोय. कुठं? हो, मी हरपलो घेऊसावा,
जेठ नाम घोष बरवा करते माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते तयापासी पांडवा. अरे माझी कथा ज्या ठिकाणी चालली आहे आणि नाम घोष बरवा. नाम घोष हळूहळू नाही, मूळमूळ म्हणायचं नाही, जितकं म्हणता येईल तेवढं मोठ्यानं माझ्या नामाचा घोष ज्या ठिकाणी चाललाय ना अर्जुना, ते वैष्णव मिळी मी उभा, त्यांच्या ठिकाणी मी आहे. देवाला घोष आवडतो. आपण सगळे मिळून जरा नाम घोष करूत. हरी नारायण 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 टाळी टाळी नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुवर्य मोतीराम महाराज की जय. नाम घोष बरवा करते माझा. पळू नका देवाला पाठीमाग. तो भेऊन पळालाच नाही, त्याचं कारण होतं महाराज. हो, पळत 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 एका गुहेमध्ये शिरला. तिथे एक झिप्पाट पुरुष झोपलेला होता. आपल्या अंगावरचा पितांबर काढला, त्याला पांघरून घातला आणि भगवान त्याच ठिकाणी गुप्त झाले. काळयवनानं बघितलं की याच गुहेमध्ये गेला आहे. पाहिलं, काळयवन गुहेत गेला. पितांबर ओळखीला. त्याला वाटलं हे कृष्णच झोपलं इथं, पळून पळून थकले. ताडकन त्याला लाथ मारली. त्याने तोंडावरचं कपडा काढला, पांघरून काढलं. परीक्षेची डोळे उघडले. त्या डोळ्यामधून अग्नी निघाला आणि अग्नीनं काळयवन जळून भस्म झाला. परीक्षितला जे बोलतात, महाराज हे काय सांगता तुम्ही नवल, डोळ्यातून एवढा अग्नी, मनुष्य जळण्यासारखा ते झिप्पाड मनुष्य. कोण होता तो? महाराजाचे बोलणे. राजोवाच कोणाम सपमान ब्रह्मन कश्य किं वीर्येवच कस्मात् गुहांगतम शिष्ये किंतेजो यवनार्दनः. कोण होता तो? शुकाचार्य बोलतात, सैक्ष्वाकुकुले जातो मांधात तडयो महान मुचकुंद इथे ख्यातो ब्रह्मण्य सत्यसंगरः. त्याचं नाव मुचकुंद होतं. हा मुचकुंद मांधात इक्ष्वाकू कुळामध्ये जन्मलेला होता. मांधाता राजाचा मुलगा, अयोध्येचा राजा होता हा, सूर्यवंशातला. देव दैत्याच्या युद्धामध्ये दैत्य देवाचा पराभव करू लागले म्हणून इंद्र याच्या जवळ आला गुरुच्या सांगण्यावरून.
मुचकुंदाला युद्धाला घेऊन गेला. मृत्यू लोकातले बरेचसे राजे गेले युद्धाला देवाच्या सांगण्यावरून. पुष्कळ गेलेत महाराज. मुचकुंद राजे गेले ते. परवा आपण खटवांग पाहिला. खटवांग राजा युद्धाला गेला होता. राजा दशरथही गेला होता. एवढे सामर्थ्यशील राज्य आहेत. माणसामध्ये आपण जर धर्माप्रमाणे आपण आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जर वागत गेलो तर देवाची जी शक्ती नाही ती आपली शक्ती आहे. पण आपण आपला हे अनुभवच गमवून टाकलेला आहे ना. काय करीत नाही देव महाराज. हो, साधू लोक मृत्यू लोकात जन्मले हातात वागला देव यांच्या. पतिव्रता जर योग्य पतिव्रता धर्मानं वागली तर देव चल कापतात. कोणाला? पतिव्रतेला सहज आहे. माऊली मारले सहज, काही करायची गरज नाही. मग का आमचं असं होतं? आम्हाला धर्म आमच्याबरोबर राहिला नाही. आम्ही धर्म पाळत नाहीत महाराज. पतीच्या मता अनुसरून पतिव्रता सहजे आत्महिता भेटेची ती केव्हा तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. असा अधिकार आहे आपल्यामध्ये. युद्ध केलं, युद्ध जिंकलं. इंद्रादिक देव म्हणजे मुचकुंदा आता काय तुझी इच्छा आहे? त्यानं सांगितलं देवा मला काही इच्छा राहिली नाही. युद्ध करून 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 मी आता थकलोय. माझी एकच इच्छा आहे, मला श्रम झाला आहे, मला झोपायचं आहे. देव म्हणजे झोप. कुठं झोपू म्हणजे जाय कवडगावला भागवत चालू आहे. काय की मला कथेमध्ये म्हणले की झोप आल्याशिवाय राहतच नाही. त्यांचा अपराधच नाही आहे. माघल्या जन्माचं पाप येते. अहो ती पाप आपल्याला कथा ऐकू देत नाही. ऐकण्यासाठी आपण येतो पण ते पाप मग तू जाऊन बस की तुला ऐकू देत नाही. आणि ज्याचं पापच निघून गेलेलं आहे ना त्यानं कित्येक रात्र जरी काढल्या तरी झोप येत नाही. पळून या गेली झोप. पुढे होते पाप आडली. अरे पाप आडवा गेलं की झोपच पळून जाते महाराज. या लोकांना झोप येत नाही. दिवस न कळे रात्र न कळे अंगे खेळे दैवत हे असं आहे. हे झोपल्यासारखे दिसतात पण झोपलेले नसतात. हे आम्हाला समजलं आहे महाराज. मारुती महाराज बसायचे आणि कीर्तन करू लागलं. थोडं विषयाच्या बाजूला गेलो की महाराजांना डोळे उघडून बघायचे त्याच्याकडे. असं आम्हाला खुणा होत्या त्या. अशा डोळे उघडून बघायचे. आपण म्हणायचं कडे आपलं कुठंतरी पीस कायले. पुन्हा रोडवर यायचं महाराज. अशा मोठ्यापाशी ताऊंसुला खून निघालेले लोक होते. असं नाही करता महाराज. पूर्वीच्या काळातला आहेत की जुने लोक यांच्याने काही नाही. त्याला झोपायचं म्हणले तसं नाही मला देवा. माझी झोप कोणीही मोडू नये. जो कोणी माझी झोप मोडील त्याच्याकडे मी पाहिल्या बरोबर ते जळून भस्म झाला पाहिजे असा वर द्या म्हणला. देवाने वर द्याला. देव म्हणले आपा असं कर, तुमच्या मनासारखा वर देतो पण आपल्याकडून दुसऱ्याला अडथळा होईल अशा ठिकाणी झोपू नका. कुठेही झोपा. हो, कारण दुसऱ्याला अडथळा होऊ नये. आणि ज्यात झोप मोडणं देखील पाप आहे. कोणाची झोप मोडायची नाही. त्याला ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. कोणतं? ब्राह्मण मारल्याचं. 5 सांगितले ठिकाणं महाराज आपल्याला भागवतकाराने. निद्रा भंगो कथोच्छेदो दाम्पत्य प्रतिभेदनम शिशो मात्र भेदश्च ब्रह्महत्या इति स्मृतः. आहे ना. पहिलं कथेचा उच्छेद. आता असा कार्यक्रम भागवत म्हणा सप्ताह म्हणा आणखीन कोणता पारमार्थिक कार्यक्रम जर कोणी करण्याचा प्रयत्न करू लागला तर काही नास्तिकमध्ये शिरतात आणि हे डाव होऊ दे टाकायचे मोडूनच डाव. असा कथेचा उच्छेद ज्यानं केला त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं. एक. दुसरं दाम्पत्य प्रतिभेदनम.
आपल्याच घरचं अन्न खायचं, नवऱ्याचं गाराणं बायकोजवळ, बायकोचं गाराणं नवऱ्याजवळ करून त्या दोघाचा संसार मोडून टाकायचा. असा दुसऱ्याचा प्रपंचाचा नाश केला, संसार मोडण्याचं जर कोणी काम केलं, नवरा बायकोच्या प्रेमाचं वजन केलं, तर त्यालाही ब्रह्महत्या भोगावं लागते. दाम्पत्यो प्रतिभेदनम. आणि तिसरं पाप आहे, काही काही माय लेकराचंच भांडण लावून देतात. हो, जन्म दिलेली आई डोळ्यात पाणी आणून म्हणते एकदा तरी मला आई म्हणून यावं, मला माझ्या पोरानं बोलावं, पण पोरगं बोलत नाही, पक्क भरविलेलं असतं. मग ते घरच्यानं भरो का बाहेरच्यानं आहे नाही, जाऊ देण्यात महाराज आईपाशी मुलाला देखील. मग असं जर कोणी काही केलं असेल तर त्यालाही उद्या ब्रह्महत्या भोगावी लागेल मेल्यावर. बाबा किती ठिकाणं सांगितले? 3. आणि 4थं झोप मोडायची, कोणाची झोप मोडायची नाही. का मोडू नये? आणि अडथळा झोपू नये ना असं. कारण नियम असा आहे, कथेमध्ये जर कोणी झोपी गेला तर त्याला सर्पाच्या जन्माला जावं लागतं, असं तुकोबाराय म्हणतात. झोपायचं नाही. ज्याच्या शेजारी झोपलाय ना त्याला हातात परडी घेऊन भीक मागावं लागतं. तुम्ही आपली आपली शेजारी सांभाळा. ते झोपे घेईल आणि पुन्हा परडीमध्ये बसून आपल्याला दारोदार फिरवेल. कोण? झोप घेणारे. मग सर, आणि मलाही माहीत आहे की झोपे गेलेला माणूस खरं बोलत नाही. ते झोपे घेतं त्याला असं करा की पहिला नाही म्हणतोय, सुरुवातीलाच नाही म्हणतोय ते, पण झोपे गेलेला ताबडतोब कळवतो महाराज. चला, झोप मोडायची नाही, ब्रह्महत्या लागत असते. पण तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी थोडा कायदा शिथिल केला आहे. पहा गातात तुकोबाराय म्हणतात, कथे निद्रा भंग करावा भोजने, त्या सुखाधनी पार नाही. हो, अरे कथेमध्ये जर कोणी झोपला असेल तर त्याची झोप मोडा, पाप लागत नाही. आणि कोणी उपाशी जर झोपला असेल तर झोपीतून उठवा, त्याला जेवू घाला, पाप लागत नाही. याच्या व्यतिरिक्त झोप मोडण्याचे प्रमाण मला तरी सापडले नाहीत. तुम्हाला माहीत असतील तर दुसरे सांगा, पुन्हा आता नका सांगू. हा झोपला, त्याला वर गेला होता म्हणून मिळून मन पावलं. भगवंताने त्याला एकदम चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आणि सांगितलं, बाबा जा आता बद्रिकाश्रमाकडे मुचकुंदा जा. पाहिलं, मुचकुंद गुहेच्या बाहेर आले. हे कलियुग लागलेलं होतं आणि या कलियुगामध्ये त्यानं पाहिलं महाराज धिप्पाडच्या धिप्पाड होता होतो मुचकुंद. तुम्ही काही कोणी बघितलं असेल तर काही वर्षापूर्वी ते पंढरपूरला एक येत होतं माणूस, पाहिलं का? जेवढे रस्त्यानं चालते ते हात बरोबरच होतो. इतकं माणूस, एवढा तो पाय होता ना, जवळ उभं राहून बघायचं त्याच्यापासून, एवढा पाय. हा काय हो, गळ्यात विना त्या पा. आणि लोक बघायलाच त्याला महाराज, एवढा पाय होता त्याचा, डोकं भलं टपूच्या टपू, तेवढे माणसं होते महाराज. आता काय महाराज, काय मुरकुल खाल्लेले लेकरं, काय याच्यापाशी, काय त्या मुरकुल्यामध्ये दिसायचं टप्पूंमध्ये काय. अशी शक्तिवान माणसं होते. मुचकुंदानं पाहिले, कलियुग लागलेले. आणि या कलियुगातला अवस्थाच अशा आहे. 12व्या स्कंदामध्ये असं वर्णन आले कलियुगाचं. कलियुगाच्या शेवटी हरभऱ्याच्या झाडाखाली मीटिंग बसणार आहे. पण हरभऱ्याच्या झाडाखाली माणसाची मीटिंग. माणसं केवढी असतील, आणि तिथपर्यंत काय पण जाणार नाहीत म्हणा. कलेरन ते जशा शेळ्या दिसतात तशा गाई, असं वर्णन आहे पुढच्या स्कंदामध्ये 12व्याला. हे कलियुगाचं वर्णन आहे. मुचकून धिप्पाड होता. कोणतंही माणूस त्याच्या मागे रस लागू लागलं, मला काय माणसं जन्मलीत बाबा, मला हे याच्यामध्ये राहण्यात मजा नाही. बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. त्यानंतर अनर्थ देशचा राजा रैवत राजा, त्याला एक मुलगी होती जिचं नाव रेवती. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्यानं ही मुलगी
बळराम दादाला आणून घेऊन यथासांग लग्न लावलं बळराम दादाचं महाराज ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून. या तुमच्या आमच्या गाठी कोणी पाडल्यात? ब्रह्मदेवानंच पाडल्यात. ब्रह्मदेवानं ज्याच्याबरोबर कोणाबरोबर कोणाचं लग्न व्हायचं ही व्यवस्था कोणी केली? ब्रह्मदेवानं. ब्रह्मदेवानं व्यवस्था ज्याची केलीच नाही ते लग्नाच्या मांडवात गेलं तरी लग्न मोडून जातं. ही ब्रह्म पाहिजे. हो. आणि म्हणूनच दोघांची गाठ बांधण्यासाठी ब्रह्मदेवाचे आम्ही हेच म्हणून ब्राह्मणाच्या हातानं गाठ बांधली पाहिजे. त्याची प्रतिनिधी आहेत आम्ही. कोण? ब्राह्मण. म्हणजे लग्नामध्ये ब्राह्मणाची गरज का? त्याच्याच हातानं त्यानं बांधलेली गाठ मेलं तरी सुटत नाही. ब्राह्मणानं बांधलेली गाठ बरोबर आहे, सुटत नाही. म्हणून ब्राह्मणाची गरज. आणि बाकीच्यानं बांधलेल्या गाठी सुटत्यात का नाही हे काय मला माहीत नाही, पण असं आहे. हो, ब्रह्मगाठ म्हणतात त्याला. तुका म्हणे हे आशीर्वाद आहे बळी, आशीर्वाद घेऊन आलेले असतात. आणि ज्याच्या लग्नात ब्राह्मणच नाही, आजही काही काय म्हणतात त्यालाच येते का वाण, आम्हाला येत नाही का? खुशाल करा बाबा, आमचा काही संबंध नाही. पण ज्ञानोबा म्हणतात दोघांच्या लग्नामध्ये भटाची गरज नाही. पहा ज्ञानेश्वरी म्हणले का पशु पक्षाचे विवाही जोशी कामा परवता नाही. अर्जुना, पाखराच्या आणि जनावराच्या लग्नाला भटाची गरज नाही. त्याची इच्छा हेच त्याचं लग्न आहे. मग ज्याच्या लग्नामध्ये ब्राह्मण नसेल ते लग्न कोणाचं हे समजून घ्या महाराज. त्याला याचा सांग लग्न लागलं. आणि त्यानंतर कृष्णानं रुक्मिणीबरोबर विवाह केला. हो, परीक्षित राजे बोलतात महाराज त्यानं ते उचलून आणली म्हणे आणि मग लग्न लागलं. हो, आणि मला ते रुक्मिणीचं स्वयंवर ऐकायचं सांगा. शुकाचार्य बोलतात राजा सांगतो, सांगायचं ना. हो, मग अक्षदा वाटून घ्या, गडबड करू नका, हळूहळू हळूहळू वाटा. उठा कोणतरी, उठा, तांदूळ वाटा ना. वाटामध्ये पटकन उठायचंच, बघायचं काय कोणी का नको. बहुतेक इकडे असला तर यांच्यापाशी घ्या की हात लांबून कशाला वेळ करायचा. आपल्यालाच उशीर होतोय महाराज. काही बाहेर वाटा, आपल्याला लवकर लवकर जायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कौंडिन्यपूरचा राजा भीमक, आणि या भीमक राजाला 5 मुलं आणि 1च मुलगी होती. बोलू नका, बोललं की आमचं लक्ष दुसरं काय लागलं. गपचिप काम करायचं. काय म्हणू लागलं की 5 मुलं आणि एक मुलगी होती महाराज. हो, एके दिवशी नारदाच्या मुखातून देवाचं स्वरूप कीर्तन ऐकलं रुक्मिणीनं. कीर्तनाचे पुष्कळ प्रकार आहेत आणि सगळ्यात अवघड कीर्तन हे कोणतं? स्वरूप संकीर्तन. देवाचं स्वरूप कोणच सांगावं? कोणाला सांगता येणार आहे देव कसा आहे तो? सांगता येत नाही. ज्यांनी बघितला त्यांनी लिहून तुम्हा आम्हाला दिला. तुकाराम महाराज म्हणजे सुंदर येते ध्यान. मग आपल्याला दिसलं का? नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. वर्णन केलेले महाराज त्यांचं. इतका तो सुंदर होता, सुंदर. बस. अरे कृष्णासारखं सुंदरच कोणी नाही. पुरुषामध्ये कृष्ण सुंदर, स्त्रियामध्ये लक्ष्मी सुंदर आणि तरुण मुलामध्ये मदन सुंदर. हे संपलं महाराज. सांगतात महाराज, पण या मदनापेक्षा लक्ष्मीपेक्षाही भगवंताचं सौंदर्य आहे. नाथाने वर्णन केले भागवतामध्ये. श्री कृष्ण सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलून झाली वेडे. मदन पोटाला बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र.
सकळ सौंदर्याची शोभा तो लावण्याचा अतिवालभा दयाचे अंगसंग प्रभा जगाची सगळ्या जगाची शोभा आहे महाराज. बस असा सुंदर परमात्मा आहे. आणि नारदाच्या मुखातून ऐकलं आणि तेव्हापासून रुक्मिणीचं लक्ष त्याच रूपावर बसलं. एवढा स्वरूप आहे, एवढा सुंदर आहे. तर ही रुक्मिणी मग त्याच्याच बरोबर लग्न करील. झाला पक्का निश्चय मनाचा. हळूहळू हळूहळू वयात आली. वयात आल्यावर माईबापाला चिंताच आहे. भीमकराजी चिंताच करू लागले की आता कोणाला द्यावी. रुक्मिणीला साजेचा वर कोणता आहे. आपणही त्याच्यातलेच आहेत. मुलगी उपवर झाल्यावर आईवडिलाला चिंताच आहे आणि शोध घेतात. बराच शोध घ्यायचा भीमकराजानं. पण रुक्मिणीला योग्य जोडीदार काही सापडायचा नाही. कारण नियमच असा आहे, कुठे काही एक आहे नोकरी आहे तर शेती नाही, शेती आहे तर घर नाही. जाऊ द्या सगळं आपण त्याच्यातले सांगायचे काय गरज आहे ना. लहान तोंड करून भीमकराजी आले. प्रधानानं विचारलं मग राजे तुम्हाला काय काळजी आहे. त्यावेळेस राजे सांगू लागले राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी. काय चिंता आहे राजे. ही कन्या सगुणावरा नृपवरा कोण सम्या देजे. ही चिंता होती त्याला. आणि असं करीत असताना एकदम बुद्धीमध्ये प्रकाश पडला आणि लक्ष द्वारकेकडे गेले. कृष्णाचं रूप पाहिल्याबरोबर त्याला आनंद वाटला. हाय गरे म्हणजे नवरदेव सापडला. तेवढ्या सभेमध्ये त्यानं टाळी वाजवली. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याशी समर्पू म्हणले की उदारच असतं बाबा. बरोबर आहे ना. कारण लग्न म्हणलं की सगळ्याचा विचार घ्यावा लागतो. आणि पुराणातले ब्राह्मविवाहाच्या पद्धती आहेत. भावाला विचारावं लागतं, भावाला म्हणजे भावकीला विचारावं लागतं. सगळ्याला विचारावं लागतं का नाही आपली बोरगी तिथे द्यायची म्हणून. मुलं मोठी असले तर मुलाचाही विचार घ्यावा लागतो. आणि आताच्या काळामध्ये भावकीला विचारू नका, भावाला नका विचारू, पोरायलाही विचारू नका. फक्त एकाला विसरू नका म्हणजे बस झालं. कोणाला. मुलाच्या किंवा मुलीच्या मामाला जर नाही विचारलं सोयरिकेमध्ये तर मला वाटत नाही लग्न नीट होईल म्हणून. होईल खरं का खोटं. एखाद्या लग्नामध्ये मामाला चिठ्ठी देऊ नका ना, बाकी सगळ्याला द्या. कसं होते बघा. जाऊ द्या मला पाठवेल मला. ठरलं. शिशुपाळाला बोलून घेतलं रुक्मियाला. रुक्मिया कृष्णाच्या विरोधातला होता. त्यानं मानलं नाही. रुक्मिणीच्या राजाच्या सगळ्याच्या मनाच्या विरुद्ध त्यानं शिशुपाळाबरोबर याचं लग्न जमवलं. चैद्य देशचा राजा शिशुपाळ, आज आपण ज्याला पंजाब म्हणतो ते चैद्य होता. तिथला राजा होता तो. तिथंही काढली, हळदही लागली. तुम्ही म्हणता की असं कसं. हे सगळे वेदाचे विधी आहेत बाबा. लग्नाचे 8 प्रकार आहेत. 8 प्रकारातला पहिला विवाह ब्रह्मविवाह, राक्षस विवाह, गांधर्व विवाह, प्रजापती विवाह, असुरी विवाह, हे सगळे लग्नाचे प्रकार आहेत. आपण आपल्या मुलामुलीचे जे लग्न करतो नाही कोण्या प्रकाराचेच आपले लग्न. त्याला ब्रह्मविवाह म्हणावं किंवा वैदिक विवाह म्हणावं. आणि याचे 3 मुख्य घटक आहेत. वैदिक विवाह म्हणला असेल, वेदानं सांगितलं आहे तसा विवाह जर करायचा असेल तर त्या विवाहामध्ये देवक लागतो, अग्नी लागतो आणि ब्राह्मण लागतो. या तिघापैकी एकही कमी झालं तरी जमत नाही. नाथाने देखील वर्णन केलं आहे विवाहाचं. करिता वधूवराचे प्राणीग्रहण ते तर साक्ष देव द्विज हुताशन. गरज आहे ब्रह्मविवाह आहे ना. ही साक्षीदार आहेत आपले त्याला. मग आता ही सांगितलं आपलं हळद लागली. कारण पूर्वीच्या काळामध्ये जुन्या माणसाला माहीत आहे असं एक लग्न होतं. नवरदेवाची हळद नवरदेवाच्याच घरी, नवरीची हळद नवरीच्या घरी आणि पिवळा नवरदेवाला म्हणायचं होतं ना. पिवळा नवरदेव
नवाड्याला माहीत नाही आणि असलं तर माहीत पहा हळद लावून यायचा नवरदेव पिवळा नवर अरे लग्न मला थाट बस. पण हळदीच्या दिवशी रुक्मिणीने लहान तोंड केलेलं त्यानं लहान तोंड केलं खुश नव्हतीच ना लग्नामध्ये आनंदी असावं का नाही नवरी नाही मला करवल्या बोलू लागल्या रुक्मिणी तू हसनस बोलनस कोणाची हळद ज्यावेळेला आली तर येईनस आणि तू जर नाही जेवलीस तर आमचं कसं व्हावं ग म्हणायच्या कोण त्या करवल्या काय पाहिजे तुला हो त्याने एकच सांगितलं काय म्हणती ती सख्या होत सगळा थाट केला माझ्या भावानं बापानं पण माझं मन याच्यात रमत नाही रुक्मिणीच्या लग्नामध्ये 8 प्रकारचे भोग होते भोग किती आहेत लग्नामध्ये 8 भोग आहेत कोणते कोणते सांगतात शुकमणी महाराज सुगंधम वनिता गीतम वस्त्रम तांबूल भोजनम बस सुवर्णश्चैव इत्यभोगाष्टकमुदारते मृदू गालीचे वगैरे दाग दागिने वस्त्र अलंकार गायन याला काय म्हणतात भोग म्हणतात चांगले भोग होते खायला प्यायला काही कमी नाही पण नवरी लहान तोंड केली करवल्या म्हणायच्या रुक्मिणी काय कमी पडलं बघ ना कसा थाट केला आहे तिनं स्पष्ट सांगितलं महाराज अष्टभोग भोगने माते नाही चार भक्ती प्रेम गो ले लगे माये याचे काही मला आवड नाही याची काही आवड नाही मला बस करवल्या म्हणायच्या तसं का करायलीस तू केवढा थाट चाललाय तिनं सांगितलं मला काही शिकवायचं नाही किती शिकवाल मजा वेळोवेळा मी तव गोवळा रतली काही शिकवू नका मला कारण अधिकाऱ्याचे बोलणे अनाधिकाऱ्याला समजत नाहीत बस आवडायले का रुक्मिणी तिने आवड सांगितली सावळे परब्रह्म आवडे या जीवा तू परमात्मा मला आवडतोय दुसरं काही गरज नाही माझी आवड कृष्णाकडे बस कोण भेटल तिला माहीत होतं की देव जरी मिळवायचा असेल तर एकच उपाय संतानं सांगितला की धरावे संताचे पाय त्यात महालामध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण आले जवळ गेले त्याला वाटलं निश्चित या ठिकाणी माझं काम होईल म्हणून विचारलं सुदेवा माझं एक काम करता काय त्याचं नावच सुदेव होतं सुदेव दुर्दैव नाही काय सुदेव बस माझा आत्ताच निरोप जाऊन द्वारकेला सांगा की काही ना वाचन मनाने या रुक्मिणीनं तुम्हाला वरलंय म्हणा की रुक्मिणी प्राणत्याग करील पण दुसऱ्याला स्पर्श करू देणार नाही त्यानं सांगितलं देवी मी जातो तुझा निरोप देतो कृष्णाला पण तोंडाना निरोप मानतो का नाही कोणच ठाऊक आहे तुझ्या हाताने लिहून पत्र दे ताबडतोब कागद घेतला 7 श्लोक लिहिले त्या पत्रामध्ये सही केली ब्राह्मणाच्या जवळ पत्र दिलं त्याने कपाळाला लावून नमस्कार केला त्या पत्राला आणि भगवत चिंतन करीत 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 द्वारकेला आले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे जयनाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव
वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान कृष्ण समोर बसलेले सिंहासनावर दरवाजात सुदेव ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर गो ब्राह्मण प्रतिकालक परमात्मा ताडकन उडी मारली, त्याच्या हाताला धरलं ना आपल्या आसनावर बसवलं. ब्राह्मणाला अर्घ्यपाद्याधिकाने पूजा केली, पाणी घेतलं, तीर्थप्राशन केले ब्राह्मणाच्या पायाचं तीर्थ कृष्णाने. कारण देव स्वतः बोलले मी पवित्र नाही. देव म्हणतात मी पवित्र नाही, माझ्या ठिकाणी पवित्र आला ते माझ्या पवित्रपणा आला तो माझ्या भक्ताच्या योगाने आला. माझे ठाई पवित्रपण ते भक्ताचे नियमदान. बस पवित्र चरण असणारं त्याचं तीर्थप्राशन केलं आणि मग विचारलं कुठून आलात काय. त्यानं सांगितलं रुक्मिणीनं पाठवले, तोंडानं असा निरोप दिला आणि हे पत्र बघ काय. पाहिलं कृष्णानं, फक्त वाचलं नाही, पत्र उकललं, सही पाहिली आणि ब्राह्मणाच्या जवळ गेलं. म्हणजे महाराज तुम्ही वाचा, मी ऐकतो. आणि काय न बोले महाराज. आजही त्यांनी एखाद्या मुलीचं साखरपुडा झाला आणि चुकून जर एखादा पहिले पत्र येत होते, आता नाहीत पत्र गेले निघून महाराज. आता हे हॅलो जेवलास का, जेवण झालं का. काय माणसं बिघडून गेलेत महाराज. साखरपुड्यामध्ये फोन द्यायच्या काय गरज आहे तो या त्याच्या अगोदरच. सगळा कलियुगातला दोष आहे हा, काही गरज नाही महाराज. आणि इकडं आनंदात सांगतात साखरपुड्याचा मोबाईल दिला की म्हणजे 18,000 आहे. आणि भगवान कृष्णानं लग्न होण्याच्या अगोदरच नवरीनं पत्र दिलेलं आहे आणि ते नवऱ्यानं पत्र वाचलं नाही, त्याला वाचायला लावतंय. आज दुसऱ्याला वाचायला लावतील का आलेलं नाही महाराज. म्हणूनच विधी नाही. किती शास्त्री पंडित असाल तर प्रत्यवाय अशास्त्री चालता. पावन अवस्था जरी झाली, किती पवित्र असले तरी शास्त्राच्या बाजूला वागता येत नाही. बस वाचलं पत्र भारत. 7 श्लोकाचं पत्र आहे आणि त्या 7 श्लोकामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे महाराज. आणि आपण विचारच जर केला तर सप्त्याचे दिवस 7 आणि पत्राचे श्लोक रोज 101 श्लोक जर सांगितला आणि वाचला विस्तारपूर्वक तर 1 सप्ताह होईल याच्यामध्ये. दुसरं काही बघायचं काय. कारण इतकं सुंदर वर्णाने सुरुवात करतात आमच्या रुक्मिणी आई साहेब महाराज. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृणुमतांते निर्वेश्य करणे व्यवरे हरतोंगतापम. ऐकलं म्हणतात. काय ऐकलं, तुझं स्वरूप कसं आहे ते. बस दुसरी गोष्ट, मुलगी ज्याला द्यायची ना त्या मुलाचं काय पाहावं हेही सांगतात दुसऱ्या श्लोकामध्ये. आपण सगळे मुलीचे वडील आहेत ना, ज्या मुलाला आपली मुलगी द्यायची त्या मुलाचं काय पाहावं सांगा. मायबाप होत, रूप, पैसा, रंग, काय पाहतो आपण. सगळं विरुद्ध 10 प्रकार सांगतात तिथं महाराज काय काय पाहावं त्याचं ते. सकात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रव्यम. कुल पाहावं, त्याचं शील पाहावं, चरित्र पाहावं. आम्ही बघत नाही
हो गोरे आहे का, नाका डोळ्यात नीट आहे का, गोरोगमट आहे का, हो सगळं चांगले, पैसा भरपूर आहे, माडी भरपूर आहे, सगळं चांगले, पण रोड सावडीतच घरी येते. आता 10 प्रकारच एकेकाचं चिंतन सांगत नाही, असे पाहावं महाराज, त्याच्या रूपाकडे पाहू नये, तो कसा दिसायला हे बघू नये, त्याच्या गुणाकडे पाहिलं पाहिजे की गुणवान काय, गुणवान आहे का, आणि त्याला मुलगी द्यावी महाराज. रूप सांगतात हे. तुला वाटत असेल कृष्णा की मी राजवाड्यामध्ये असेल आणि तिथं जर आलो तर तुझी माझी भेट कशी होईल, त्याच्यासाठी उपाय सांगितला त्यानं महाराज. काय मूळ पूर्वहित रस्ते महते कुलदेवी यात्रा. लग्नाच्या अगोदर आमचा नियम आहे यांचा की गावाच्या बाहेर देवीचं देऊळ आहे, तिथं नवरीनं पूजा करावं लागते, तिथं मी येईल तुम्ही तिथं या. बस रात्रभर त्या ब्राह्मणाच्या बरोबर बोलण्यामध्ये घातलं. देवाला झोप आली नाही, का आली नाही तर ती झोपली नव्हती, तळमळ होती. या पाठलेला माणूस गेला म्हणतो येतो का नाही कोणास ठाऊक आहे. मी किती लांब पडले वाटायचं, तळमळ किती लांब पडले. द्वारका गुजरातमध्ये आणि कौंडिण्यपूर महाराष्ट्रामध्ये, अमरावतीजवळ किती लांब पडले. त्या विरहानं त्याने एक मुखातून शब्द काढले महाराज, पडिले दूरदेशी. किती लांब पडले मी, किती लांब पडले, येतो का नाही की, येतो का नाही की. आणि ही तिची भीती नाहीशी करण्यासाठी भगवंतानं ज्योतिषशास्त्राचा वापर केला. त्या रुक्मिणीचा उजवा दंड आणि डावा डोळा फडफड करू लागला. स्त्रियाचे शुभलक्षण आहेत महाराज, कोणाला विचारू नका. डाव्या डोळ्याच्या पापण्या फडफड करू लागल्या की म्हणावं नक्की आपलं काहीतरी आज चांगलं होणार आहे, विचारायची गरज नाही. आणि पुरुषांनी उजव्या डोळ्याचं बघितलं पाहिजे, आहे ना. पहा एवं बद्वा प्रत्यक्षांच्या गोविंद आगमनम नृप वामोर्भुजो नेत्र स्फुरण प्रिय भाषणा. आणि हेच वर्णन ज्ञानोबराही करतात ना, डावा डोळा लवे उजवी स्फुरत से बाहू. हो, तिला वाटलं शकून तर चांगले व्हायला लागलेत, असा विचार करीत करीत गॅलरीमध्ये चक्रा मारू लागले रुक्मिणी. परीक्षित कृष्णाचा रथ जाऊन तिथं पोहोचला, झाडाखाली रथ सोडला आणि सुजय ब्राह्मण हात वारे करीत करीत